हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल एम के ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई-डे ग्रेड 3 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 7 ॲलिस इन वंडरलँडचा आज आपण ग्रामरचा म्हणजे कन्सेप्ट कनेक्शनचा प्रॅक्टिस झोन 2 पाहणार आहोत. या अगोदरचा व्हिडिओ आपण कन्सेप्ट कनेक्शनचा पाहिला, त्यात आपण टेन्स पाहिलं. टेन्समध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सबद्दल माहिती घेतली. चला तर त्यानुसार आता आपण प्रॅक्टिस झोन 2 सोडवूया. क्वेश्चन नंबर 1. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड अंडरलाईन द वर्ब इन ईच सेंटेन्स. म्हणजे खाली दिलेले सेंटेन्सेस वाचा आणि त्याच्यातले जे वर्ब आहेत त्या सेंटेन्समधल्या वर्बला अंडरलाईन करा. आयडेंटिफाय अँड टिक द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स. आणि खाली आपल्याला ऑप्शन दिलेत, त्यातला करेक्ट टेन्स कोणता आहे तो आयडेंटिफाय करा आणि त्याला टिक करा. चला तर मग सुरुवात करूया. ए. आवर यूथ ग्रुप विल बी हॅकिंग टू द वॉटरफॉल्स दिस वीकेंड. म्हणजे काय, तर आमचा युवा गट या आठवड्याच्या शेवटी काय वॉटरफॉलला हॅकिंग करणार आहे असं आहे. तर त्याच्यात हे काय येणार, वर्ब विल बी हॅकिंग म्हणजे करणार आहे. आता केलं आहे का त्यांनी, नाही. करणार असल्यामुळे विल बी हॅकिंग हे अंडरलाईन येईल आणि टेन्स कुठला येईल तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स येईल. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. बी. वी आर कॅम्पेनिंग ओव्हरनाईट टू. म्हणजे काय, आम्ही रात्रभर कॅम्पेनिंग करत आहोत. तर इथे आर काय येणार, आर कॅम्पेनिंग हे वर्ब येईल आणि म्हणून त्याला अंडरलाईन करावं लागेल. आणि हा टेन्स कुठला येईल तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स येईल. C1. आय विल बी ब्रिंगिंग मॅशमॅलोज, ग्राम क्रॅकर्स अँड चॉकलेट बार्स. मी मार्शमॅलो, ग्राम्स क्रॅकर्स अँड चॉकलेट बार आणणार आहे. आणलेत का, नाही. तर हे काय येणार तर विल बी ब्रिंगिंग हे वर्ब आहे, याला अंडरलाईन येईल आणि हा कुठला टेन्स होईल फ्युचर कंटिन्युअस टेन्स येईल. डी. आवर ग्रुप लीडर वेर प्लॅनिंग दिस ट्रिप फॉर मंथ्स. आमचे जे ग्रुप लीडर आहेत अनेक महिन्यापासून काय पिकनिक म्हणजे ट्रिपचे हे काय करतात ते प्लॅनिंग म्हणजे नियोजन करत होते. म्हणजे इथे काय आलं तर वेअर प्लॅनिंग, ह्याला अंडरलाईन येईल कारण हे वर्ब आहे आणि टेन्स कुठला होईल तर पास्ट कंटिन्युअस टेन्स होईल. इवन आय वॉज शॉपिंग फॉर जस्ट द राईट गिअर लास्ट नाईट. मी काल रात्री योग्य गिअर खरेदी करत होतो म्हणल्यानंतर काय येणार इथे तर वॉज शॉपिंग हे वर्ब येईल म्हणून हा कुठला टेन्स येईल तर पास्ट कंटिन्युअस टेन्स येईल. चला तर मग क्वेश्चन नंबर 2कडे वळूया. टिक द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले त्यापैकी करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे आणि ते फिल इन द ब्लँक्समध्ये फिल करायचं आहे. ए. आय डॅश TV ॲट 8 o'clock लास्ट इव्हिनिंग. लास्ट इव्हिनिंग म्हणजे काय येणार पास्ट आणि पास्टला काय येणार वॉज वॉचिंग. बी. रमन डॅश ऑल डे यस्टरडे. तर इथं काय यस्टरडे आहे त्यामुळे इथं काय येणार तर रमन वॉज पेंटिंग ऑल डे यस्टरडे. सी. दे डॅश ऑल द टाईम दे वेर टुगेदर. तर ते एकत्र असताना काय नेहमीच भांडत असत. म्हणजे इथं काय ना तर वेअर क्युरेलिंग. D1. ॲज आय डॅश डाऊन द रोड आय सॉ प्रणव. तर इथं काय येणार वॉज वॉकिंग कारण मी जेव्हा रोडच्या खाली चालत होतो त्यावेळेस मी कोणाला पाहिले, मला कोण दिसला, प्रणव दिसला. ई. द फोन रँग वाईल मदर डॅश डिनर. तर काय आई जेवण करत असताना फोन वाजला म्हणजे वॉज हॅविंग. क्वेश्चन नंबर 3. रीड द गिवन सेंटेन्सेस अँड चेंज द वर्ब इंटू फ्युचर कंटिन्युअस टेन्स देन अंडरलाईन द वर्ब. म्हणजे दिलेले वाक्य जे आहेत खाली ते वाचा आणि जे काही वर्ब आहेत ते चेंज करून काय करा तर फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये रूपांतर करा म्हणजे चेंज करा आणि अंडरलाईन द वर्ब. अंडरलाईन करा. ए. ॲट दिस टाईम टुमारो आय विल लीव. उद्या 5 याच वेळी मी निघेन. म्हणजे इथे काय येणार तर ॲट दिस टाईम
टुमारो आय विल बी लिव्हिंग म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस फ्युचर कंटिन्युअस टेन्स इथं तयार केला. तिथं अंडरलाईन कशाला येईल तर विल बीला येईल, विल बी लिव्हिंगला येईल. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. द बेबी विल वॉक सून. तर इथे काय आहे ना, तर बाळ लवकरच चालेल. मग येईल काय, ह्याला काय येईल सेंटेन्सला, द बेबी विल बी वॉकिंग सून. बाळ लवकरच चालायला लागेल. विल बी हे त्याचं काय ना, विल बी वॉकिंग हे काय ना वर्ब. नेक्स्ट सी, व्हॉट विल यू डू दिस इव्हिनिंग. तर इथं काय ना, व्हॉट विल यू बी डुईंग दिस इव्हिनिंग. नेक्स्ट डी, ही विल रिटर्न ऑन द 20th ऑफ दिस मंथ. तर इथे काय ना, कंटिन्यू करण्यासाठी तर ही विल बी रिटर्निंग ऑन द 20th ऑफ दिस मंथ. क्वेश्चन नंबर 4कडे वळूया. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग द करेक्ट टेन्स ऑफ द वर्ब. खाली जे सेंटेन्सेस दिलेले आहेत तिथे करेक्ट ना टेन्स वापरून ते सेंटेन्स परत रिराईट करायचं आहे. चला तर मग पाहूया. आय वॉज रीडिंग अ थ्रिलर नॉवेल नाव, सो प्लीज डू नॉट डिस्टर्ब मी. तर इथं काय ना, वॉचच्या ऐवजी आय एम रीडिंग अ थ्रिलर नॉवेल नाव, सो प्लीज डू नॉट डिस्टर्ब मी. नेक्स्ट पाहूया. दिस टाईम टुमारो वी आर सेलिब्रेटिंग प्रियाज बर्थडे. तर इथे काय ना, तर आपण हे करणार आहोत तिचा बर्थडे. तर दिस टाईम टुमारो वी विल बी सेलिब्रेटिंग प्रियाज बर्थडे. उद्या याच वेळेस आपण तिचा बर्थडे साजरा करणार आहोत, म्हणून इथं काय येणार, विल बी. नेक्स्ट, आय विल बी गेटिंग रेडी टू लिव्ह वेन द एंटर द हाऊस. आय वॉज गेटिंग रेडी टू लिव्ह वेन शी एंटर द हाऊस हे त्याचं आन्सर येईल. नेक्स्ट D1, द बॉयज आर प्लेइंग इन द प्लेग्राउंड वेन इट स्टार्टेड टू रेन. तर इथं आन्सर काय ना, द बॉयज वेअर प्लेइंग इन द प्लेग्राउंड वेन इट स्टार्टेड टू रेन. मुले मैदानात खेळत असतानाच पाऊस पडू लागला. क्वेश्चन नंबर 5कडे वळूया. कंप्लीट द सेंटेन्सेस युजिंग द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स फ्रॉम ऑफ द वर्ब गिवन इन द ब्रॅकेट्स. ब्रॅकेट्समध्ये आपल्याला त्याचे वर्ब दिलेले आहेत ते आपल्याला यूज करून आपल्याला त्याचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तयार करून ते फिल इन द ब्लँक्स फिल करायचे. चला तर मग सुरुवात करूया. शशांक डॅश ऑन द फोन राईट नाव. आता इथं वर्ब काय आहे, टॉक. तर इथं काय होईल, शशांक हा सिंग्युलर पर्सन असल्यामुळे इथं इज. शशांक इज टॉकिंग ऑन द फोन राईट नाव. आणि इथं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरायला लागला म्हणून आपण इज वापरला. बी, सम पीपल डॅश वेट इन द हॉल टू टॉक टू मिस्टर वर्मा. आता इथे काय येणार, तर सम पीपल. पीपल म्हणजे काय झालं, प्लुरल नाउन झाले म्हणून इथे आर येणार. आणि वेटचं कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे इथं काय येणार, वेटिंग येणार. सी, माय मदर डॅश कुक समथिंग स्पेशल. तर इथे माय मदर ही सिंग्युलर नाउन आहे त्याच्यामुळे इथे काय येणार, इज. तर इथे इज कुकिंग. नेक्स्ट डी, द पेंटर डॅश द फेन्स सो डोंट टच इट. तर इथं द पेंटर पण हे काय झालं तर सिंग्युलर, त्यामुळे इथे इज. आणि पेंटचं काय होईल, पेंटिंग, कारण हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. नेक्स्ट ई, आय एम व्हॅक्युमिंग द होल हाऊस. आता इथं आयला नेहमी येणार प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये काय येतं तर एम. तर आय एम व्हॅक्युमिंग द होल हाऊस. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा प्रॅक्टिस झोन व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.